बाबाला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर वर्धमान नगरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज सीतापूर या गावी मस्मारे साहेब यांच्या निवासस्थानी नव्य हवन कार्य पार पडले। त्यामध्ये सृष्टी निर्माता जगाचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेव उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। सर्वांची लाडकी आई वाराणसी आई पण उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। या चर्चा बैठकीचे अध्यक्ष वनवे साहेब यांना माझा नमस्कार। तसेच या परिसरातील आणि या घरमार्गाचे मार्गदर्शक श्रीमान चरडी साहेब यांना माझा नमस्कार। तसेच बाहेरून आलेले भुके साहेब मार्गदर्शक यांना माझा नमस्कार। आदरणीय मंच सर्व सेवक सेविका बाई सेवक सर्वांना माझा नमस्कार। बघा, गुरु बिना ज्ञान नाही, ज्ञान बिना भगवान नाही, आणि भगवंता बिना मानवी जीवनाला समाधान नाही। या म्हणीप्रमाणे मी या मार्गाशी जोडण्याचं कारण माझ्या पत्नीला कॅन्सरची बिमारी होती आणि डॉक्टरने घोषित केलं होतं का हिला 2 महिने उरले आहे फक्त। खूप औषधी केली, औषध करू थाकून गेलो। अखेरी डॉक्टरने सुट्टी बी दिली व तिला घरी आणलं। अरे पुन्हा इच्छा झाली का आणखी तिचे एक ऑपरेशन करून घ्यावं। 2 ऑपरेशन छातीचे झाले होते। घरी आल्यानंतर असा विचार होता का मला हिला घेऊन कुठं घेऊन जावं, अनेक रस्त्यात। म्हणून मी रोज नागपूरला जायचं। चांगला डॉक्टर असेल तर त्याकडे आपण ऑपरेशन करू। पण बघा, अशी वेळ आली का रोज माझ्या इथं 2-4 लेडीज गावातल्या याच्यातल्या भेटी करतात आणि ऑपरेशन झालेले जवळजवळ 15 दिवस झाले होते। तिच्या छातीतून अशी पाण्याची धार सांडायची आणि ते मांस पूर्ण सळल्यासारखं झालं होतं। तिच्या जेवण राहू शकत नव्हतं, एवढा तिचा वास यायचा। 15 दिवस झाल्यानंतर या बाबाची कृपा अशी आहे की लाईट जसा बटन दाबतो त्याप्रमाणे उजेड करते। याप्रमाणे माझ्या पत्नीवरती उजेड पडला। मी घरी नसताना 2-4 लेडीज तिला भेटीला जात होत्या आणि त्याच वेळी बहादुरा गावचे पांडुरंगी आसवाले हे बाबाचे सेवक बेडना गावाला जात होते। त्या बाईला त्रास झाले आणि त्याईने इकडे बघितलं का इथं कशाची गर्दी आहे बा। ते स्वतःवरून ते गर्दी बघण्याकरता माझ्या घराकडे आले। रोडवरतीच घर आहे आणि त्याने बघितलं आणि बाबाच्या कृपेविषयी त्या बाईला मार्गदर्शन केलं। पण तिची अवस्था त्या ऐकण्याची नव्हती आणि मी ज्यावेळेस घरी आलो संध्याकाळी त्यावेळेस मला सांगितलं, मुलं छोटे छोटे होते। मी म्हणजे त्या फलाना नाव तर माहित नव्हतं, पण एक अगरबत्तीवाल्याने सांगितलं म्हणे तर मला थोडंसं बरं वाटतं, आपण मार्गात जाऊ का। माझा विश्वास बसत होता कारण की मी 8-10 लाख रुपये खर्च करून चुकलो होतो। मी म्हणलं अगरबत्तीने आराम होते का, कॅन्सर जाते का। पण विश्वास एक पाण्यातला मासा झोप घेते कसा जावे त्याच्या वेळेसा तेव्हा कळे। खरंच बाबाची कृपा महान आहे। अशी कृपा जगात नाही। आपण भाग्यवान आहोत तर या मार्गाशी जुळू। दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, तब्येत जास्त खालावत गेली आणि मी विचार केला, म्हणलं पूर्ण मुलगा म्हणते, पत्नी म्हणते, मुलगी म्हणते, मला ही आता आखरी इच्छा आपण करून टाकावं। बघा, मी कार्य घेण्याकरता माझे मार्गदर्शक गोविंदराव सोनवाणी गट नंबर 10 यांच्याकडे गेलो। त्यावेळेस मी बाईला थोडं लांब ठेवलं। मला असा लाज वाटत होती
काही हिला हातवून देईन बा, कारण आपल्याला अनुभव नव्हतं. साहेबांनी म्हटलं तिला जवळ बोलवा. जवळ आली, विचारल्यानंतर बाईने अभ्यर्थी सांगितली. मी म्हणलं ठीक आहे, मार्गात आम्ही जुळत आहोत, अशी अशी अवस्था आहे. बघा कृपा कशी काम करते. 3 दिवसाचे कार्य मला डायरेक्ट दिले, कारण साफसफाई करून मी 3 दिवसाची, म्हणजे एक सेवक होता, त्या सेवकाने मला सांगितलं होतं का 3 दिवस तुम्ही साफसफाई करून घ्या. ते साफसफाई अशीच होती, नाही केल्यासारखी, कारण घरी बाई नव्हती त्यावेळेस. ते तिची अवस्था तशी असल्यामुळे आपल्याला काय जमते साफसफाई. 3 दिवसामध्ये त्या बाईच्या नाकातून जे ब्लड राहिलं होतं ते बंद पडलं. 7 दिवसाचे कार्य मिळाले, त्यापेक्षा जास्त आराम झाला. 11 दिवसाचे कार्य मिळाले, तिचा वास येणं बंद झाला. आणि मी डॉक्टरकडे घेऊन यामध्ये मार्गदर्शन शब्द दिला, तर मी काही तिला नेलं नाही. मी फक्त विश्वास केला. विश्वास म्हणजेच भगवान. 11 दिवसाच्या कार्यामध्ये चांगलं समाधान मिळालं. आणि 21 दिवसाचे कार्य ज्यावेळेस घ्यायला गेलो त्यावेळेस बाईच्या छातीमध्ये 4-4 बोटं जात होते. घावामध्ये एवढाले घाव होते. 21 दिवसाचे कार्य मिळाले आणि बाईने शब्द ठेवला मार्गदर्शकाकडे का साहेब म्हणे मी आजपासून ही गोळी खाणार नाही आणि ते रक्षा आणि ज्योतीच्या तल याचा मलम करून या घावाला लावली. खरंच बाबाच्या कृपेने 21च्या कार्यापर्यंत ते 4 बोटे जाणारे घाव नाहीसे झाले, अशी बाबाची कृपा आहे. म्हणून त्याकरिता बाबांनी दिलेले तत्व शब्द नियम हे खूप मोलाचे आहे. याच्यामध्ये आपण आयुष्य वाढवू शकतो. बघा 4 तत्व भक्ती आहे, 3 शब्द मार्गाची शक्ती आहे, 5 नियम हे ग्रस्ती आहे. अशा आपल्याकडे बाबाने कृपा दिली आहे. माझा सेवक नंबर आहे 20,783 23/5/2008 ला मार्गाशिवाय. आता आजही बाई धंदा करत आहे, दुकानदारी आहे माझ्याकडे 2-2 व्यवस्थित धंदा करतो, सुखरूप आहे. चरण साहेबांना बघितलं. म्हणून 4 तत्व भक्ती, 3 शब्द शक्ती, 5 नियम वर्ग असती आणि नमस्कार हे मानव धर्माचे रत्न आहे. एवढे बोलून सर्वांना माझा नमस्कार.